राम राम विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेवरती वाक्यपृथक्करणावरती प्रश्न विचारला जातो आणि मग काही गोष्टी माहिती नसल्यामुळे आपलं गोंधळ होतो, उत्तर चुकतं. काय प्रश्न केला एमपीएससी ने? विधेय विस्तार ओळखा. विधेय विस्तार ओळखा. हवा कोंदट असल्यास मनुष्याची प्रकृती बिघडते. यातलं काय विचारलं? विधेय विस्तार ओळखा. आता सर्वप्रथम आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे. काय विधेय म्हणजे काय? तर लक्षात घ्या, विधेय म्हणजे क्रियापद. क्रियापदाला काय म्हणतात? विधेय. विधेय म्हणजे काय? क्रियापद. आणि क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे क्रियाविशेषण. क्रिया केव्हा, कोठे, कशी घडली याचं उत्तर म्हणजे काय असतं? क्रियाविशेषण. आणि क्रियाविशेषणाला वाक्यपृथक्करणामध्ये विधेय विस्तार म्हणतात. आणि मग आता या ठिकाणी आपण आपलं विधेय कळलं. बिघडते विधेय आहे म्हणजे क्रियापद. आणि बिघडण्याची क्रिया कशावर घडते? प्रकृतीवरती. म्हणजे या ठिकाणी हे काय आहे? कर्ता आहे. कर्ता म्हणजे काय? उद्देश्य. आता या ठिकाणी उद्देश्य भेटला. आता उद्देशाविषयी माहिती सांगणारा शब्द म्हणजे उद्देश्य विस्तार असतं, ते पण विशेषण असतं. आणि मग आपल्याला काय विचारलं त्यांनी की केव्हा बिघडते, केव्हा, कोठे, कसे, कितीची उत्तर काय असतात? हवा कोंदट असल्यास. म्हणजे या ठिकाणी विधेय विस्तार काय आहे? हवा कोंदट असल्यास.